40 minutes. विपत्तना आठुक्या में विपස්සना ध्यान करेंगे। विपश्यना ध्यान कराता है। विपत्तना आठु में सोइए विपස්සना ध्यान करने के लिए अच्छी फिटे धाना तीला सुरारी का पीसों पीवी लो योंगी ठाया में पहला स्वरूप में ध्यान दान सिल हम लोग का पूरा हो रहा है करके विश्वास करना होगा। निमी ये खाना को हो मपाइमू सुरे से को ये मुइबा हमारा ये जो खंड है वो हमारा नहीं है, मैं नहीं हूँ करके पहला से ही विश्वास होना चाहिए। शरीर अनित्य आहे, हे पंचस्कंद नित्य आहेत, शरीर मी नाही, माझे नाही, अशा प्रकारे सत्य ज्ञान शरीराबद्दल जाणायचं आहे। जी खाना कोई हो सुन लो पीड़ो न्यांगली ने तीनी रे तबोली हो सांची मावा ये खंडा हम लोग देखने के लिए मैं हूँ नहीं करके इसको त्याग करके अपना ज्ञान से देखना होगा। हे शरीर मी नाही, हे शरीर माझं नाही, या प्रकारचं यथाभूत ज्ञान उत्पन्न करून आपण ध्यान करायचं आहे। आपलं सगळं लक्ष मन एकाग्र करायचं आहे, ध्यानामध्ये प्रवेश करायचा आहे। बुद्धा बाधा अन्यासु मानी लगा तया ठाई में सुइए ठीना मीठा नहीं नी रे सुरे तबो को या आउं लोग तो फिमी रे नहीं नीरा का न्यारे तटी लीने निया मावा हम जो ध्यान करते हैं हम बुद्धिस्ट लोग, और ध्यान करने से जैसे कि हम लोग नींद आ रही है, जैसे कि एक सोच में है, ऐसे करके अच्छा से ध्यान नहीं बैठते। ध्यान का मतलब होश में रहना है, होश में जो हो रहा है उसको हम लोग ध्यान से देखना है। ध्यान म्हणजे जागृत अवस्था, विपස්සना ध्यान म्हणजे स्मृतिमान राहणे, सजग राहणे, सतत सजग स्मृतिमान जागृत राहणे। खाना को प्याउनी आउं था पीड़ो ये लोंली हो सिंगे म्या मेबी तफे ने तफे चिराउटी ले था मठावे तुई जो ली जो मपई आओ पुएं थावे लो पवो बाबा ठाया मावा हमारा शरीर को सीधा रखना और गर्दन को सीधा रखना, आँख को धीरे से बंद करना, और ये जो पैर है एक से एक के ऊपर एक नहीं रखना, सब मन को सबको ढीला रखना और मन को शांति रखना, ऐसे करके रखना। शरीर शांत ठेवायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे, शरीराला अतिशय हलकं ठेवायचं आहे, शिथिल ठेवायचं आहे, शरीरामध्ये मनामध्ये ताणतणाव नकोय, पायावर पाय न ठेवता सैल सुखपूर्वक आसनामध्ये शांत शिथिल पद्धतीने बसायचं आहे। मी ध्यान करतोय याचं स्मरण ठेवायचं आहे। हळुवारपणे श्वास घेतोय, श्वास येतोय, श्वास जातोय याकडे लक्ष ठेवत स्मृतिपूर्वक राहायचं आहे, स्मृतिपूर्वक बसायचं आहे। खाना को छुप मठावे पवो बाबा लललला वेली फली लो खाना ये फाउ ने वेली फली यांली ने ती ती पीवा लाई लाई बिरो युनिरा मोवे ने वेनाली ले ती फठाली ले ती राली वो सांजीबा शरीर को कस के नहीं रखना, ढीला छोड़ देना, और फिर जो हम सांस ले रहे हैं अस्सा पस्सा, अंदर जो सांस आ रही है बाहर सांस जा रही है, उसको होश से हम लोग देखना चाहिए। जो येणारा जाणारा श्वास आहे त्याकडे सजगतेने स्मृतिमानतेने पाहायचा आहे, प्रज्ञापूर्वक स्मृतिमान राहायचं आहे,
येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे स्मृतिमानपूर्वक प्रज्ञापूर्वक पाहायचं आहे. अनुभव घ्यायचा आहे. श्वास येतोय, श्वास जातोय, त्याची अनुभूती ठेवून श्वासांवर लक्ष ठेवायचं आहे. အလွန်ငြိမ်းချမ်းတဲ့ဗုဒ္ဓရဲ့ဓမ္မတွေဟာတန်တရားလွတ်အောင်တန်ဖိုးကြီးလာပါတယ် कितना अनमोल है ये भगवान बुद्ध के ध्यान. हमारा ये संसार से मुक्त होने का ज्ञान प्राप्त हो सकता है. भगवान बुद्धाची वाणी अनमोल आहे. या वाणीने आपण दुःखातून मुक्त होणार आहोत. တကယ်အားထုတ်မှုမှန်ရင်လောကလည်းချမ်းသာလောကုတ္တရာလည်းအောင်မြင်ပါတယ် हम लोग सही रास्ता पर सही हम लोग ध्यान करने से लोक में भी हम लोग को अच्छा होता है और परलोक में भी हम लोग अच्छा जगह पहुंच जाते हैं. ध्यान केल्यामुळे याही जीवनात सुगती होते आणि मृत्यूनंतर देखील ध्यान करणाऱ्या व्यक्तीचं चित्त ध्यानपूर्वक कायला सोडतं. त्यामुळे मृत्यूनंतर देखील सुगती करायची असेल तर ध्यान आवश्यक आहे. ध्यानपूर्वक राहिल्याने याही लोकी सुगती होते आणि परलोकी देखील सुगतीच प्राप्त होते. त्यामुळे ध्यानपूर्वक राहायचं, स्मृतीपूर्वक राहायचं. ဒီလိုဆိုရင်ဘာကြောင့်တရားတွေမရကြတယ်လဲ तो सब लोग इसे ध्यान करने से क्यों ज्ञान नहीं मिल रहा है. ဒီလိုဆိုရင်ဘာကြောင့်နိဗ္ဗာန်မရောက်ကြတယ်လဲ तो क्यों क्यों निर्वाण को साक्षात्कार नहीं हो रहा है. एवढे लोक ध्यान करतात, मग का आपल्याला निर्वाण प्राप्ती होत नाही, मुक्ती का प्राप्त होत नाही. ဒီလိုဆိုရင်ဘာကြောင့်မအေးချမ်းကြတယ်လဲ तो क्यों हम लोग को सुख नहीं हो रहा है. အာထုပ်ပုံနိစ္စနကလေးတွေလွဲနေတာလုံနေတာလေးတွေကြောင့်ပါ हम लोग का ध्यान के रास्ता थोड़ा गलत हो रहा है, इसलिए हम लोग को ज्ञान प्राप्ति नहीं हो रही है. आपला ध्यान करण्याचा कधीतरी मार्ग चुकतो आणि चुकलेला मार्ग कधीच निर्वाणाला नेऊन पोहोचवू शकत नाही. दुःखमुक्त न होण्याचं कारण, निर्वाण प्राप्त न होण्याचं कारण चुकलेला ध्यान मार्ग हा आहे. မက်ကင်၈ပါးရှိတဲ့နေရာမှာတို့တွေကမက်ကင်၅ပါးကိုသုံးပါပါ अष्टांगी मार्ग के जगह में पहला स्वरूप हम लोग 5 मार्ग को पंच मार्ग को जानना होगा. पंच मार्ग से के रास्ते में पहला हिलना होगा. आपल्याला जे काही 5 निवारण आहेत ते आपल्याला पहिल्यांदा नष्ट करावे लागतील. Mekin Nava Sura Toturawani Mani Amari Pipian Bimava मार्ग पंच बोलने से जो हम लोग गलत हो रहा है, अंधविश्वास हो रहा है, इसको हम लोग सही रास्ता पे लेने वाला है. आपली जी काही चुकलेली दृष्टी आहे, मिथ्या दृष्टी आहे, ते आपल्याला नष्ट करायचे आहे. सजग बसायचं आहे, सजग राहायचं आहे. Tia Tangai Bisurane Nyalule Mailako Naime Seiko Shochapilo Maime Mome Mume Sure Tati Yautuade Tabogu Nyalu Maipiro Tan Yautuada Bade हम लोग जब ध्यान में बैठे तो फिर थोड़ा आलस होता है और फिर आंख बंद करने से फिर नींद आते हैं और फिर सोच आते हैं, फिर कोई कुछ भी नहीं जान पाते हैं. ऐसा होता है. तो इस ये आलस को छोड़ के अच्छा से होश में ध्यान करना होगा. आपल्याला आपला आळस त्यागायचा आहे, आपली तंद्रा त्यागायची आहे आणि स्मृतीपूर्वक होशपूर्वक आपल्याला ध्यान करायचं आहे. सजग राहून स्मृतिमान राहून
पाठ सरळ मान ताठ अशा पद्धतीने बसून स्मृतीपूर्वक श्वास घेऊन स्मृतीपूर्वक श्वास सोडायचा आहे. ဝင်လေထွက်တယ်ဆိုတာကခန္ဓာထဲမှာရှိနေတဲ့အတ္တတဘတ္တတဝင်လေထွက်လေပါဒါပေမဲ့အဲ့ဒီဝင်လေထွက်လေကိုတို့တွေတစ်ခါမှသတိမထားမိကြဘူးအခုတရားထိုင်ရင်သတိထားကြမယ် जो अंदर आ रही है और बाहर निकल रही है, हमारा ये सांस को हम लोग कभी भी ध्यान से नहीं देखा है. अभी जब हम लोग ध्यान के लिए बैठे तब हम लोग ये होश से जो असा पसा करके बाहर भीतर आने वाले सांस को होश से हम लोग को जानना होता है. आपल्याला स्मृतीपूर्वक श्वास घ्यायचा आहे. येणारा जाणारा श्वास याबद्दल आपल्याला आपण जाणीवपूर्वक न घेतल्यामुळे जाणीव होत नाही की आपण श्वास घेतोय. पण जेव्हा ध्यानाला बसतो आणि स्मृतीपूर्वक हळवार श्वास घेतो, हळवार श्वास सोडतो, तेव्हा आपण होशपूर्वक राहून तो श्वास येत आहे जात आहे याची जाणीव आपल्याला होते. स्मृतीपूर्वक आपण श्वास घेतो.